जय शिवराय मित्रांनो फळपीक विम्याच्या वितरणाच्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचा आणि दिलासादायक असा अपडेट घेणार आहोत। मित्रांनो, कमी तापमान आणि जास्त तापमान हे दोन ट्रिगर लागल्यामुळे काजू आणि आंबा या दोन फळपिकाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता आणि याच पीक विम्याचं अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण व्हायला सुरू झालेलं आहे। मित्रांनो, गेल्या आंबिया बहारामध्ये फळपीक विमा भरलेल्या बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं विविध नैसर्गिक आपत्तीमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। याच्यामध्ये मोहर न येणं असेल किंवा याच्यानंतर आपण पाहिलं होतं फळगळ झालेली होती, याच्यानंतर गारपीट झालेली होती आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती या शेतकऱ्यांना फळपीक विमा मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणात आवाज उठवण्यात आलेला होता। आता पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये देखील हा विषय खूप मोठ्या प्रमाणात चर्चेला गेला होता आणि कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून हा फळपीक विमा या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 15 दिवसांमध्ये क्रेडिट केला जाईल अशा प्रकारची माहिती देखील देण्यात आलेली होती आणि अखेर हाच मंजूर झालेला जवळजवळ 217 कोटी रुपयाचा फळपीक विमा 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट व्हायला सुरू झालेला आहे। मित्रांनो, आंब्याला कमी तापमान उच्च तापमान हे दोन्ही ट्रिगर लागू झाले होते। काजूला देखील कमी तापमान आणि जास्त तापमान हे दोन्ही ट्रिगर लागू झालेले होते आणि याच ट्रिगरसाठी हा फळपीक विमा वितरित करायला सुरू झालाय। याच्यामध्ये कोकणातील 5 जिल्ह्यातील 71,654 शेतकऱ्यांना 217 कोटी रुपयाचा फळपीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 36,609 शेतकऱ्यांना जवळजवळ 90 कोटीच्या आसपासचा फळपीक विमा आता वितरित केला जाणार आहे, ज्याचं वितरण सुरू झालेलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 85 कोटी 82 लाख रुपयाचा, तर पालघर जिल्ह्यातील 3,628 शेतकऱ्यांना 7 कोटी 69 लाख रुपयाचा, तर रायगड जिल्ह्यातील 719 शेतकऱ्यांना 26 कोटी 79 लाख रुपये, तर ठाणे जिल्ह्यातील 2,301 शेतकऱ्यांना 7 कोटी 37 लाख रुपयाचा हा फळपीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर काजू पिकासाठी 198 महसूल मंडळापैकी 150 महसूल मंडळाला नुकसान भरपाई देय झालेली आहे आणि याच्यामध्ये कमीत कमी 16,800 रुपये तर जास्तीत जास्त 42,000 एवढा पीक विमा दिला जाणार आहे। आणि आंबा या पिकासाठी सुद्धा कमी तापमान आणि उच्च तापमान हे दोन्ही ट्रिगर लागू झालेले आहेत, ज्याच्यामध्ये 302 महसूल मंडळापैकी 155 महसूल मंडळाला हा पीक विमा नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे। याच्यामध्ये कमीत कमी 34,000 ते जास्तीत जास्त 68,000 रुपये एवढा पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांना दिला जाणार आहे। मित्रांनो, याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर केळी पिकाचा देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले, केळी पिकाचा देखील काही भागामध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे। त्याच्या वितरणाच्या संदर्भातील किंवा संत्रा मोसंबी किंवा डाळिंबाच्या वितरणाच्या संदर्भातील जे काही अपडेट येतील, ज्या ज्या जिल्ह्याचे अपडेट येतील ते सुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह। धन्यवाद।